प्लेन ब्लाउज पीस असू द्या किंवा काठापत्राचे ब्लाउज पीस असू द्या, त्या ब्लाउज पीसला सुंदर अशी घडी करायची आहे आणि अट्रॅक्टिव्ह आपल्याला हे तयार करायचं आहे. शिलाई मशीनची गरज नाही, सुई धाग्याची सुद्धा गरज नाही, फक्त 10 मिनिटात तयार होणार आहे. तर ब्लाउज पीस मी अंथरून घेतलेला आणि काठाचा ब्लाउज पीस आहे. काठ खाली ठेवायचे आहेत. काठ खाली फोल्ड केल्यानंतर परत अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड करा. काठ असे व्यवस्थित समोर दिसले पाहिजे, फक्त काठ दिसले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे. आणि इथे मी चिकट टेप लावणार आहे. तर जर तुमचा पीस जो आहे तो कॉटनचा असेल आणि हलणार नसेल तर तुम्ही इथे चिकट टेप लावला नाही तरी चालेल. जर तुमच्याकडे चिकट टेप नसेल तर तुम्ही इथे सेफ्टी पिन सुद्धा लावू शकता. त्यानंतर साइडने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. फोल्ड करून दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला एक फोल्ड करायचं आहे आणि व्यवस्थित फोल्डिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर परत आपल्याला खालून अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि परत आपल्याला एक घडी करायची आहे अशा पद्धतीची. त्यानंतर मी एक इथे चिकट टेप लावणार आहे दोन्ही बाजूने, दोन्ही साइड्स आहेत त्या ओपन होऊ नये म्हणून. तर इथे मी तुम्हाला झूम पण करून दाखवत आहे. तर इथे दोन्ही बाजूने आपल्याला चिकट टेप लावायचा आहे. तुम्ही सेंटरमध्ये सुद्धा लावला तरी चालेल, पण त्या सेंटरमध्ये चिकट टेप लावण्याआधी आपल्याला यामध्ये जे पण आपण ओटी भरण्यासाठी हळदी कुंकू गहू किंवा तांदूळ तुम्ही यामध्ये देत असाल तर इथे ते पण ठेवू शकतात. आणि त्यानंतर इथे बांगड्या मी ठेवलेला आहे आतमध्ये. त्यानंतर तुम्ही इथे चिकट टेप लावू शकतात. त्यानंतर वरती मी डेकोरेट करण्यासाठी छान दिसण्यासाठी इथे छान एक फूल लावलेला आहे. जो डबल साइडचा टेप असतो तो मी त्यावरती चिपकवून इथे फूल ठेवलेला आहे. हे ऑप्शनल आहे तुम्हाला डेकोरेट करण्यासाठी. जर तुमच्याकडे बांगड्या असतील तर बांगड्या तुम्ही यामध्ये वरती सुद्धा अशा पद्धतीने ठेवू शकता. आतमध्ये न ठेवता तुम्ही बाहेर सुद्धा ठेवू शकता बांगड्या. आणि खूप सुंदर असं ओटी भरण्यासाठी आपण ब्लाउज पीस तयार केलेला आहे. अशा ब्लाउज